नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 23 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी अक्षय तृतीयेची ऑफर आपल्या ॲपवर सुरू आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओमध्ये आणि एकच नोट्स अशा प्रकारची एक नवीन बॅच आपण सुरू केलेली, ती तुम्ही जॉईन करू शकता. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच जी आहे ती तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता. त्याचबरोबर चालू घडामोडीचे मासिक आपल्या ॲपवरून डाउनलोड करू शकता. अभ्यास मित्र ॲप सगळ्यांनी डाउनलोड करा. या सेशन दर्जेदार असणारे, क्वालिटी असणारे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त तुम्हाला काय करायचंय, जे टेस्ट क्वेश्चन आहे त्याची उत्तरं देत जायची. कारण तुम्ही डेली 15 क्वेश्चन जे आहे त्याचे आन्सर लक्षात ठेवू शकत नाही, पण जे टेस्ट क्वेश्चन असतात त्याचे आन्सर तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण तुम्ही ते लिहिलेले असतात. त्यामुळे ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल. सुरू करूया आजचं सेशन. बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी ॲपल INC च्या नवीन CEO पदी कुणाची नियुक्ती झाली आहे? ॲपलचे नवीन CEO बनलेले आहे जॉन टर्नस. आता हे आपला पदभार जे आहे ते भविष्यात स्वीकारणार आहे. म्हणजे 1 सप्टेंबर 2026 रोजी ते ॲपलचे CEO बनणार आहे जॉन टर्नस. पण आता त्यांची काय करण्यात आलेली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. ते सध्या ॲपलमध्ये हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. ते टीम कुकची जागा घेणार आहे. ॲपल कंपनी 1 एप्रिल 1976 रोजी स्थापन झाली. संस्थापक स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह ओझिस्नियाक आणि रोनाल्ड वेन हे होते. कॅलिफोर्निया, अमेरिकेमध्ये ॲपलचं मुख्यालय आहे. आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या ज्या आहेत ते आपण बघून घेऊया. सुसान कोयल जे आहे तर त्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख आहे. नबील फहीम जे आहे, फहमी जे आहे ते अरब लीगचे नवे महासंचालक आहे. शेख जोवान बिन अहमद अल थानी जे आहे ते आशिया ऑलिम्पिक परिषदेचे नवीन अध्यक्ष आहे. लुकास फिलिप इंटरपोलचे नवीन अध्यक्ष आहे. शेखा अल नोविस हे संयुक्त राष्ट्र पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव आहे. डॉक्टर राजीव रंजन न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन उपाध्यक्ष आहे. डॉक्टर उर्जित पटेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक आहे. क्रिस्टी कोवेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. डॅनियल कॅट्स आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक आहे. खालिद अनयानी युनेस्कोचे नवीन महासंचालक आहे. आणि मॅट ब्रिटिन ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे नवीन महासंचालक आहे. अत्यंत महत्वाचे या नियुक्त्या परीक्षेमध्ये प्रश्न 100% येऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये कोणत्या खेळाडूने स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला? तर स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे एताना बोनमाती हिला. आणि पुरुषांमध्ये जर बघितलं तर हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे कार्लोस अल्कराज याला. सॉरी, एताना बोनमाती मी तुम्हाला सांगितलं. अरिना सबलेंकाला हा पुरस्कार मिळालेला आहे. अरिना सबलेंका जी आहे तर ती बेलारुस या देशाची टेनिस खेळाडू आहे. चुकून माझ्याकडून निघलं ते एताना बोनमाती. तर अरिना सबलेंका आणि कार्लोस अल्कराज हे दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यांना स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर आणि स्पोर्ट्स मेन ऑफ द इयर हे पुरस्कार मिळालेले आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 जो आहे तर हा लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड याला स्पोर्ट्स मधील ऑस्कर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आपल्याला यावर 100% प्रश्न येऊ शकतो. कार्लोस अल्कराज एक स्पॅनिश व्यावसायिक टेनिसपटू आहे. पुढे जाऊया. लॉरियस 2026 विजेत्याची संपूर्ण यादी जर आपण बघितली तर टीम ऑफ द इयर बनलेली आहे पॅरिस सेंट जर्मन फुटबॉलची टीम आहे. ब्रेक थ्रू ऑफ द इयर बनलेला आहे लँडो नॉरिस. आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार जो आहे तो नादिया कोमनेसी यांना मिळाला आहे, जी रोमानियाची जिम्नॅस्ट आहे. आणि जो काही लँडो नॉरिस आहे तो ब्रिटिश फॉर्म्युला 1 कार रेस करणारा एक आपण जर बघितलं तर स्पोर्ट्समन आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने जगातील सर्वात मोठं सौर वृक्ष विकसित केलं? सौर वृक्ष काय असतं बघू शकता इथे, हे याला म्हटलं आता सौर वृक्ष. तर हे CSIR आणि CMERI पश्चिम बंगालने विकसित केलेलं आहे. तर सौर वृक्ष जगातील सगळ्यात मोठं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद जिला CSIR म्हटलं जातं आणि केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्था जिला CMERI म्हटलं जातं, यांनी जगातील सगळ्यात मोठं सौर वृक्ष विकसित केलेलं आहे. हे कुठे आहे तर पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे CSIR आणि CMERI यांचे जे काही आपण म्हणूया मुख्यालय आहे, यांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाच्या आवारात हे उभारण्यात आलेलं आहे. या सोलर ट्रीची स्थापित क्षमता जी आहे तर ती 11.5 किलोवॅट पीक पेक्षा जास्त आहे. दरवर्षी 12,000 ते 14,000 युनिट स्वच्छ आणि हरित ऊर्जा ते निर्माण करणार आहे.
पुढे जाऊया, चौथा प्रश्न. जागतिक वसुंधरा दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर अर्थ डे जो आहे 2026चा, तर तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे 22 एप्रिल रोजी. यावर्षीची थीम आहे अवर पॉवर अवर प्लॅनेट. 22 एप्रिलला हा सेलिब्रेट केला जातो. सर्वप्रथम 1970 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. पर्यावरण संरक्षणासाठी पाठिंबा दर्शवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पाचवा प्रश्न आहे, वायू प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी आणि हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी इस्रोने G20 उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहे? तर बघा, G20 उपग्रह जो आहे, G20 सॅटेलाइट महत्वाचा असणार आहे. वायू प्रदूषण काय काय उद्देश आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर वायू प्रदूषणाचा अभ्यास केला जाणार आहे आणि हवामानावर लक्ष ठेवलं जाणार आहे. तर वायू प्रदूषण मेन आहे यामध्ये. तर असा हा G20 उपग्रह जो आहे तो 2027 मध्ये प्रक्षेपित केला जाणार आहे. तर या उपग्रहाचं मुख्य कार्य असणारे वायू प्रदूषणाच्या पद्धतीवर लक्ष ठेवणे, कारण भारतात सध्या वायू प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. हवामान बदलांच्या निर्देशकाचा अभ्यास करणं आणि जागतिक हवामान अंदाज प्रणालीमध्ये सुधारणा करणं हे आहे. याला पृथ्वीपासून सुमारे 720 किलोमीटर उंचीवर आपण जर बघितलं तर सूर्य समकालीन ध्रुवीय कक्षा, जे काही पोलार आपण ऑर्बिट असणार आहे आपलं, तर त्यामध्ये प्रक्षेपित केलं जाणार आहे. यामध्ये वेगवेगळे उपकरण असणार आहे. ENSAC वायुमापन करण, ते HY मॅथ्स तर हे तापमान आणि आर्द्रता बघल, त्यानंतर पोलसॅक ढग आणि एरोसोलचा अभ्यास करल, आणि सॅकफ हे जमीन आणि जंगल निरीक्षणाचा अभ्यास करणार आहे. याच्यावर आपण डिटेलमध्ये एखादा शॉर्ट व्हिडिओ जो आहे फक्त याच एका टॉपिकवर भविष्यात जाऊन बघूया. पुढे जाऊया, सहावा प्रश्न. एप्रिल 2026चा 9वा प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे हा पण 100% प्रश्न येऊ शकतो. काय येऊ शकतो मी तुम्हाला पुढे सांगतो. तर हा मिळालेला आहे डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. कुणाला? डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. तर आता बघा, डॉक्टर श्रीनिवास राव यांच्याविषयी आपण काही महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती जाणून घेऊया. तर बघा, यांना कितवा MS स्वामीनाथन पुरस्कार मिळालेला आहे? तर 9वा MS स्वामीनाथन पुरस्कार मिळालेला आहे. ICAR आणि NAARM या संस्थेचे ते संचालक आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर इकडं राईट साईडला बघू शकता तुम्ही, हवामान अनुकूलन व कोरडवाहू शेतीशी संबंधित महत्वाचं काम केलेलं आहे. की कोरडवाहू भागात कशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती केली पाहिजे, तर यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. हा पुरस्कार 19 एप्रिल 2026 रोजी हैदराबादमध्ये व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेला आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, इथं MS स्वामीनाथन यांचं हे जन्मशताब्दीचं वर्ष आहे. म्हणजे आपण जर बघितलं त्यांना जन्म होऊन 100 वर्ष कंप्लीट झालेले, याला म्हटलं तर जन्मशताब्दीचं वर्ष. त्यामुळं हा पुरस्कार इम्पॉर्टंट ठरतो. 2 लाख रुपये आणि सुवर्ण पदक दिलं जातं. MS स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. हा पुरस्कार जो आहे तो निवृत्त ICAR कर्मचारी संघटना आणि नुझीबीडू सीड्स लिमिटेड यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. तर एकदम व्यवस्थितपणे आपण ही इन्फॉर्मेशन जी आहे इथं बघितलेली आहे. पुढे जाऊया. डिजिटल अरेस्ट सायबर फसवणूक हाताळण्यासाठी कोणत्या संस्थेने अभय नावाचं AI चॅटबॉट सुरू केला? अभय नावाचा AI चॅटबॉट जो आहे तो CBI केंद्रीय अन्वेषण ब्युरोने सुरू केलेला आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याने एक चॅटबॉट सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे अभय. तर CBIच्या 22व्या DP कोहली स्मृती व्याख्यानादरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते या चॅटबॉटचं आपण उद्घाटन करण्यात आलं, शुभारंभ करण्यात आला. हा चॅटबॉट सामान्य नागरिकांना कोणत्याही संशयास्पद CBI नोटीस आणि दस्तऐवजाची सत्यता तपासण्यास सुविधा देतो. म्हणजे एखादं CBIचं डॉक्युमेंट आहे की खोटं आहे हे चेक करण्यामध्ये हा चॅटबॉट मदत करतो. पुढे जाऊया, मोस्ट इम्पॉर्टंट आता न्यूज बघा. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी, जिला ESA म्हटलं जातं, तर यांनी 2028च्या अखेरीस मंगळावर संयुक्तपणे कोणता रोव्हर ते प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा केली. तर ते मंगळावर रोजालिंड फ्रँकलिन नावाचा रोव्हर जे आहे ते प्रक्षेपित करणार आहे. तर आता बघा, रोजालिंड फ्रँकलिन हे मिशन जे आहे ते मंगळावरील जीवसृष्टीचा सखोल शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. 2028ला याचं प्रक्षेपण होणारे फाल्कन हेवी नावाच्या रॉकेटचा वापर करून आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणजे हे 2 संस्था यामध्ये सहभागी असणारे ESA आणि नासा, रोजालिंड फ्रँकलिन हे जे नाव आहे
तर हे आपण याला दिलेले. तर डीएनएच्या संरचना कशी आहे, ठीक आहे, डीएनएचं स्ट्रक्चर वगैरे संरचना, तर त्याचा शोध लावणारे हे शास्त्रज्ञ आहे. हा रोवर 2 मीटर खोलपर्यंत ड्रिल करणार आहे. आणि मग यावरून आपल्याला कळेल की मंगळावर खरा जीवसृष्टी होती की नाही. यामध्ये एक इनबिल्ड लॅबोरेटरी सुद्धा असणार आहे. आता तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत नसेल, पण ऑक्झिया प्लॅनम नावाचं एक ठिकाण आहे, तिथं या रोवरच्या माध्यमातून लँडिंग जी आहे ती केली जाणार आहे. चला पुढे जाऊया. 9वा प्रश्न. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण आहे, तर स्मृती मानधना. T20 क्रिकेटमध्ये पुरुष प्लस महिला आणि यामध्ये पण सगळ्यात जास्त धावा कोणी केलेले, स्मृती मानधनाने केलेला आहे. तिने रोहित शर्माचा जो विक्रम होता 4231 धावांचा, तर तो पार केलेला आहे. रोहित शर्माला सुद्धा तिने मागे टाकलेला आहे. आणि आता सगळ्यात जास्त धावा ज्या आहे ते कोणाच्या, स्मृती मानधनाच्या आहे. डरबन दक्षिण आफ्रिका इथं मॅच सुरू झाली होती आणि त्या पहिल्या T20 सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. भारताची पर्यटन परिसंस्था बळकट करण्यासाठी एप्रिल 2026 मध्ये कोणत्या संस्थेने दिव्य भारत अ विंडो टू सोल ऑफ इंडिया नावाचा संग्रह प्रकाशित केला. तर हा संग्रह जो आहे नीती आयोगाने प्रकाशित केलेला आहे, दिव्य भारत अ विंडो टू द सोल ऑफ इंडिया. आता हा संग्रह नेमकं काय आहे, तर भारतातले जे काही पर्यटनाविषयक ठिकाणं आहे तर त्यांची माहिती या संग्रहामध्ये देण्यात आलेली. म्हणजे तसं याचा फायदा काय होणार आहे, ते विदेशातील लोकांना नेमकं कोणती ठिकाणं बघायला पाहिजे भारतातील, किंवा देशातील लोकांना सुद्धा कोणती आपण ठिकाणं बघायला पाहिजे हे समजणार आहे. तर नीती आयोगाने अशा प्रकारचा हा एक संग्रह भारतातील पर्यटन विषयक माहितीचा प्रकाशित केलेला आहे. मग यामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि CEO निधी छिब्बर यांनी हा प्रसिद्ध केलेला आहे. पुढे जाऊया. एप्रिल 2026 मध्ये बांगलादेशसाठी नवीन उच्चायुक्त, भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर दिनेश त्रिवेदी यांची. दिनेश त्रिवेदी आता बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त बनले आहे. बांगलादेश आशिया खंडातील देश आहे. ढाका राजधानी टाका चलने. तारिक रहमान नवीन पंतप्रधान आहे. ज्यांच्या आई आणि वडील एक पंतप्रधान होते आणि एक राष्ट्रपती होते, तर असे आहे तारिक रहमान. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. हर्बालाइफ इंडिया आणि IIT मद्रास यांनी भारतातील पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स इन प्लांट सेल फर्मेंटेशन स्थापन करण्यासाठी कुठे करार केलेला आहे, तर वनस्पती सेल जे आहे तर त्यावर इथं संशोधन वगैरे केलं जाणार आहे. त्यावर जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टी वनस्पती पेशींशी संबंधित आपण बघूया पुढं काय एक्सप्लेनेशन मध्ये. तर चेन्नईमध्ये एक करार करण्यात आला हर्बालाइफ इंडिया आणि IIT मद्रास यांच्यामध्ये. मग आपण जर बघितलं तर वनस्पती पेशींचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे तर ते स्थापन करण्यासाठी हा करार झालेला आहे. याचं उद्दिष्ट बघा, वनस्पती पेशी आधारित किण्वन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊर्जा दर्जाच्या वनस्पती बायोमास आणि समृद्ध वनस्पतीजन्य अर्क शाश्वतपणे तयार करणं हे या केंद्राचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे. कोणत्या एअरोस्पेस कंपनीने आपल्या न्यू ग्लेन रॉकेटच्या पुनर्वापर केलेल्या पहिल्या टप्प्याच्या बूस्टरचे पहिल्यांदा यशस्वी लँडिंग केलं? म्हणजे हे रॉकेट जे आहे न्यू ग्लेन नावाचं रॉकेट आहे, हवेत उडालं, त्याच्यानंतर परत खाली आलं, ठीक आहे, परत खाली आलं आणि परत लँड झालं या ठिकाणी येऊन. तर अशा प्रकारे याला म्हटलं तर रियुजेबल रॉकेट. आणि हे रॉकेट आहे ब्लू ओरिजिन नावाच्या कंपनीचं. ब्लू ओरिजिन कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची कंपनी आहे. ऑलरेडी असं रॉकेट पहिल्यांदा कोणी बनवलेलं स्पेस एक्सने. फाल्कन हेवी त्या रॉकेटचं नाव आहे. फाल्कन नावाचं रॉकेट स्पेस एक्सचं आहे. यांनी या रॉकेटचं जे बूस्टर आपण जर बघितलं तर बूस्टर इंजिन जे आहे तर त्याला नाव दिलेले नेव्हर टेल मी ऑड्स. हे स्टार वॉर्स नावाचा एक मूवी, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा. जुने मूवी आहे, 1980-90 मध्ये 3 मूवी आले होते. त्याच्यानंतर या 3 मूवीच्या पहिलीची स्टोरी 2000 साली जे मूवी आले होते त्यांच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. आणि आता 2020च्या आसपास या 3 मूवीच्या पुढची स्टोरी दाखवण्यात आलेली. ओरिजिनली जुने एकदम 3 मूवी जे आहे ते एकदम क्लास मूवी. तर त्यामध्ये नेव्हर टेल मी द ऑड्स असं एक वाक्य आहे, तर ते त्या बूस्टरला नाव देण्यात आलेलं आहे, जे रियुजेबल बूस्टर आहे. रॉकेटमध्ये हे खाली जे तुम्हाला इथं याच्यातून जो जाळ निघतो याला बूस्टर म्हटलं जातं, नाही तर वाटेल बूस्टर नेमकं काय. तर ब्लू ओरिजिन कंपनीने न्यू ग्लेन रॉकेटने हा एक विक्रम केलेला आहे. पुढे जाऊया. 14वा प्रश्न. संरक्षण प्रमुख CDS जनरल अनिल चौहान यांनी वारसा संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0
कोठे सुरू केलं, तर हे चॅलेंज जे आहे ते बद्रीनाथ उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपले सीडीएस कोण आहे, जनरल अनिल चौहान. तर यांनी बद्रीनाथ धाम येथे वारसा संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 सुरू केले. साहसी खेळांच्या माध्यमातून वारसा संवर्धन करायचे, पर्यटनाला चालना द्यायची आहे आणि प्रादेशिक विकासाला चालना द्यायची आहे. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुढे जाऊया. 15वा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एप्रिल 2026 मध्ये भारताचा रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट म्हणजे रिलॉस नावाचा आपण एक करार केलेला आहे. तर तो कोणत्या देशासोबत केलेला आहे? मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट म्हणजे आपण जर बघितलं तर हा रिलॉस करार जो आहे हा आपण रशियासोबत केलेला आहे. आता या करारामध्ये मी मोस्ट इम्पॉर्टंट का बोलतोय, कारण आपण आपली भूमी कधीच दुसऱ्या देशाला वापरायला देत नाही किंवा दुसऱ्या देशाचे सैनिक आपल्या भूमीवर डिप्लॉय करून देत नाही. पण आपण पहिल्यांदा तसं केलेलं आहे. रशियाचे 3000 सैनिक आपल्या देशात राहणार आणि आपले 3000 सैनिक जे आहे ते रशियामध्ये राहणार. अशा प्रकारचं हे रिलॉस ॲग्रीमेंट जे आहे ते करण्यात आलेलं आहे. जसं USA आणि पाकिस्तान एकदम जवळ येत आहे, तर भारताने त्याला उत्तर म्हणून रिलॉस ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्याचबरोबर 5 युद्धनौका रशियाच्या आपल्याकडे राहणार आणि 10 लष्करी विमानं राहणार आणि आपले पण सेम त्यांच्याकडे 5 युद्धनौका आणि 10 लष्करी विमानं राहणार आहे. म्हणजे त्यांना हिंदी महासागराचा ऍक्सेस मिळणार आहे आणि आपल्याला आर्टिक क्षेत्र जे त्यामध्ये ऍक्सेस मिळणार आहे. म्हणजे दोन्हीकडून पण फायदा आहे. आणि एकीकडे आपण अमेरिकेला पण सांगतोय की बाबा तुम्ही जर पाकिस्तानच्या जवळ गेले तर आम्ही पण रशियाच्या जवळ जाऊ शकतो. अक्षय तृतीयेची ऑफर आहे मित्रांनो. टेस्ट क्वेश्चन बाकी अजून. संपूर्ण GS1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स वाली बॅच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. चालू घडामोडीचे मासिक आहे. कंबाईन 60+ गॅरंटीची बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामधून आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय की हे सगळे लेक्चर बघा आणि 60+ मार्क मिळवा. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 कुणाला मिळालेला आहे? रिलॉस काय करार जो आहे तो आपण कोणत्या देशासोबत केलेला आहे? आणि नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी मंगळावर जे रोवर पाठवणार आहे तर त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला सांगायचं. आय होप आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.